आज आपण मस्त चटपटीत चवीचं वांग्याचं भरीत कसं बनवायचं याची रेसिपी बघतोय। हे भरीत आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। खूप जास्त तामझाम न करता अगदी झटपट आणि वांगे न भाजता हे भरीत आज आपण बनवतोय। या वांगे भरताची चव अगदी कमाल लागते बरं का, त्यामुळे रेसिपी कुठंही स्किप न करता संपूर्ण बघा आणि जर आवडला तर एक लाईक नक्की करा। तर नमस्कार, मी नयन मराठी रेसिपी या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। रेसिपी सुरू करूया, पण त्याआधी एक छोटंसं निवेदन आहे। नयन मराठी रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील जे घंटीचं बटन असतं ते दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। रेसिपीला आज आपण बनवतोय वांग्याचं भरीत। हे भरीत बनवताना आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, म्हणजे वांगे आपण न भाजता वाफवून हे भरीत तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी इथं 3 वांगे घेतले, त्यानंतर एक छोटा टोमॅटो बारीक कट करून घेतला, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला। त्यानंतर आता आपण काही मसाले घेतले, तर मी इथं 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घेतला, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घेतले, थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतली, त्यानंतर पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घेतली, त्यानंतर अर्धा चमचा इथं धने पावडर घेतली, धने भाजून इथं पावडर करून घेतली, थोडीशी कसुरी मेथी घेतली, त्यानंतर थोडेसे जिरे आणि चवीनुसार मीठ घेतले। आता आपण जे वांगे घेतले ते कट करून घेऊ। अशा आपण वांग्याच्या चकल्या इथं करून घेतल्या। या पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले वांगे कट करून घेतोय। वांगे आपण इथं बारीक कट करून घेतले, अशा प्रकारे आपण याच्या चकल्या तयार करून घेतल्या। आणि मी वांगे कापण्याच्या आधी स्वच्छ धुवून घेतले होते। जर काटेरी वांगे असेल तर काटे काढून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे। आता यानंतर आपण हे लगेचच वाफवून घेतोय। जर तुम्ही थोडा वेळ कट करून ठेवणार असाल तर पाण्यात ठेवायचे, पाण्यात थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे आपले वांगे काळे पडत नाही। आता यानंतर आपण वांगे वाफवून घेतोय, तर त्यासाठी मी एक पॅन गरम करायला ठेवला। आता पॅनमध्ये आपण तेल घालून घेतोय, 5 ते 6 चमचे मी इथं तेल गरम करून घेतलं। आता आपण जे वांग्याचे काप करून घेतले ते याच्यावर ठेवून घेऊ। तेलामध्ये आपण सगळे वांगे ठेवून घेतले। यानंतर गॅस आपण मध्यम करून झाकण ठेवून घेतोय आणि आता आपण हे शिजवून घेतोय। 2 ते 3 मिनिटं झाले, आपण एक बाजूने वांगे वाफवून घेतले। आता आपण झाकण काढून बघू। आता आपण उलटवून घेतोय। सगळे वांग्याचे काप आपण उलटवून घेतले, तुम्ही बघू शकता एका बाजूने अगदी छान आपले वांगे भाजलेत। आता यानंतर आपण पलटवून घेतले, आपण झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने असेच भाजून घेऊ। 2 मिनिटं झालेत, आपण एकदा वांगे उलटवून घेतले आणि परत एकदा वाफवण्यासाठी ठेवले होते। आता 2 मिनिटं झाले, आपण परत एकदा झाकण उघडून बघतोय। तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने आपले वांगे छान शिजले। आता यानंतर आपण गॅस बंद करतोय आणि आपण वांग्याचे काप तळण्यासाठी शिजवण्यासाठी जे तेल वापरलं होतं ते तेल आपण थोडंसं यातलं काढून घेतोय। 2 ते 3 पोह्याचे चमचे आपण इथं तेल काढून घेतलं। आता आपण हे वांग्याचे काप स्मॅश करून घेतोय। या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण वांगे स्मॅश करून घेतले। आता आपण हे स्मॅश केलेले वांगे एका डिशमध्ये काढून घेतोय। आता आपण स्मॅश केलेले वांगे काढून घेतले, यानंतर त्याच पॅनमध्ये आपण तेल घालतोय। तेल आता अंदाजेच घालायचे, कारण आपण जे वांग्याचे काप आहे ते वाफवण्यासाठी तेल घातलं होतं। आता आपण पॅनमध्ये जे तेल घेतलंय ते गरम झाले, त्यानंतर आता आपण जिरे घालतोय। जिरे छान तडतडले की आपण हळद आणि हिंग यात घालायचंय, त्यानंतर कांदा, गॅस मध्यम ठेवून आपण कांदा परतून घेतोय। तर कांदा टाकून एक अर्धा मिनिट झालाय, यानंतर आपण लगेचच यात टोमॅटो घालतोय।
म्हणजे कांद्यासोबत आपला टोमॅटोही छान परतला जातो. आता हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि गॅसच्या मध्यम आचेवर आपल्याला हे कांदा आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. एक 2 ते 3 मिनिटं गॅसच्या मध्यम आचेवर आपण कांदा परतून घेतला. कांदा टोमॅटोला छान तेल सुटलंय, म्हणजे आपला टोमॅटो कांदा छान मऊ झाला. आता यानंतर आपण यात मसाले घालतोय. तर आपण 1 ते 1.5 चमचा इथं कांदा लसूण मसाला घेतलाय, तो घालतोय. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट. माझं लाल तिखट थोडंसं कमी तिखट आहे, त्यामुळे मी 1 चमचा घेतला. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा इथं धने पावडर घेतली. त्यानंतर चवीनुसार मीठ. आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. टाकलेले मसाले आपण छान परतवून घेतले. आता यानंतर आपण जे वांग्याचे काप स्मॅश करून घेतले होते ते आपण यात टाकून घेतोय. हे छान मिक्स करून घेतले. यानंतर आपण थोडीशी मेथी, कसुरी मेथी घेतली, ही हातावर थोडीशी क्रश करून यात आपण घालतोय. परत एकदा परतून घ्यायचंय. आपण इथं कसुरी मेथी घातली. कसुरी मेथी घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण कसुरी मेथी घातल्यामुळे आपल्या वांग्याच्या भरताला टेस्ट छान येते, त्यामुळे मी इथं घातली. आता यानंतर आपण 1-2 मिनिटासाठी हे वांग्याचे काप वाफवून घेतोय. 1 मिनिट झालाय. आपण इथं वांग्याचं भरीत छान वाफवून घेतलंय. आता झाकण काढून बघू. आपण 1 मिनिटाची वाफ काढून घेतली. 1 मिनिटाची वाफ काढून घेतल्यामुळे आपल्या मसाले छान वांग्यामध्ये शिजतात आणि आपल्या वांग्याला टेस्ट छान येते. परत एकदा मिक्स करून घेतलं. आता यानंतर आपण गॅस बंद करतोय आणि थोडीशी आपण कोथिंबीर बारीक कट करून घेतली, ती याच्यावर आपण घालून घेऊ. अगदी झटपट असं तोंडाला पाणी सुटेल असं आपलं भरीत तयार झालंय. आता आपण एका सर्विंग डिशमध्ये हे काढून घेऊ. असं अगदी पाहता क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटेल असं आपलं वांग्याचं भरीत तयार झालंय. चटपटीत, खमंग आणि बघता क्षणी अगदी कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असं आपलं वांग्याचं भरीत तयार झालं. हे तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत किंवा मग भातासोबतही खाऊ शकता. ह्या भरताची चव अगदी अप्रतिम लागते, त्यामुळे एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही हे भरीत ट्राय करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.